Day by day we are just growing from glory to glory. आपण दिवसेंदिवस गौरवातून गौरवाकडे जातो. It's just because the grace of God is in our midst. कारण प्रभूची कृपा आपल्यामध्ये आहे. And this pastor shared a very good insight about the grafting. आणि ग्राफ्टिंग या संदर्भात पास्टरांनी एक खूप चांगली गोष्ट सांगितली. As in Romans, it is said, Romans, I think it was after Romans 11:17 onwards. रोमकरास पत्र 11:17 पुढे या संदर्भात दिलेलं आहे. Just because Israel's were they rebelled against God. की त्यांनी जे आहे परमेश्वराच्या इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या विरोधामध्ये काही कार्य केलं. Children of God they were called. परमेश्वराच्या लोकांना त्यांनी बोलवलं. God selected we people. त्यामुळे परमेश्वराने आपल्याला निवडलं त्यांच्या जागी. And by faith now we have become Israelites. आणि आपण विश्वासाने इस्रायली झालेलो आहोत. And now if we don't continue and if we rebel or we don't go in his ways, जर आपण त्याच्या इच्छेनुसार चाललो नाही आणि आपण जर त्या बाबतीत काही निषेध केला किंवा काही केलं, unbelievers are going to go ahead. अविश्वासी लोक पुढे जाणार आहेत. And as it is said, the first will be last and last will be the first. आणि असं म्हटलेलं आहे की पहिले प्रथम शेवटचे होतील आणि शेवटचे प्रथम होतील. So it's our duty now what we need to do. आता हे आपलं कर्तव्य आहे की आपण काय करायचं आहे. People, you'll find so many testimonies on YouTube. आपण यूट्यूबवर अनेक साक्षी पाहू शकाल. People from Muslim background, people from Hindu background, people from Buddhist background. मुस्लिम, बुद्धिस्ट, हिंदू बॅकग्राऊंड मधून बरेच लोक आपण त्या ठिकाणी पाहाल. Are speaking with Christ face to face. ख्रिस्ताबरोबर समोर समोर बोलत असताना. And where are we? आणि आपण कुठे आहोत. We are just we think we are blessed with the word. God is speaking through the word. God is speaking to his servants. आपल्याला वाटतं की आपण ख्रिस्ती म्हणून आशीर्वाद लोक आहोत आणि आपल्याबरोबर परमेश्वर बोलत आहे. But when he is going to speak with us face to face like Moses? आणि जसं मोशेबरोबर परमेश्वर समोरासमोर बोलला तसं आपल्याबरोबर तो केव्हा बोलणार आहे. Not going forward, just a recap of the last week's sermon. आपण पुढे जाण्यापूर्वी मागच्या वेळेस जे आपण पाहिलं त्याचा सारांश आपण पुन्हा एकदा पाहूया. Because it will be just a continuation of it. आणि हे त्याचंच पुढचंही असेल. As we saw Namrata, she was paddling sort of a paddle boat. Sorry? पेडल बोट. नम्रता पेडलिंग करत होती. नम्रता जी आहे ती एक पेडल बोट मध्ये पेडलिंग करत होती असं आपण पाहिलं होतं. And we saw her, she was totally focused. आणि तिचं पूर्ण लक्ष त्यावर होतं. She was giving her the best. आणि जे काही तिला करता येत होतं ते उत्तम ती देत होती. And she started paddling from zero. आणि तिने शून्यातून सुरुवात केली होती. Then in the middle she was 19, paddling 19 times. आणि जवळजवळ 19 वेळा ते तिने केलं होतं. After that she stopped at 50th paddling time. आणि 50वा ती पुन्हा थांबली. But she was doing her best. पण ती जे काय चांगलं करता येत होतं तेवढं केलं तिनं. She was giving her the best. उत्तम काय ते दिलं. Totally focused. पूर्ण लक्ष केंद्रित होतं. Giving her all the strength. पूर्ण शक्तिनिशी केलं. But she couldn't move an inch also. आणि 1 इंच सुद्धा ती पुढे जाऊ शकली. Many times in our lives also we do the same thing. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा आपण असंच करतो. We give all our best in our physical realm. जे आपल्या शरीरामध्ये शक्य असते ते सर्व काही करतो. In our offices. आपल्या कार्यालयात. In our family life. कुटुंबामध्ये. We give our utmost everything. जे काही शक्य असते ते सर्व काही करतो. We give our the best. उत्तम असं देतो. But we have not moved a step in God's eyesight. पण परमेश्वराच्या नजरेमध्ये आपण एक पाऊल सुद्धा पुढे जाऊ शकत. Not an inch we have moved. 1 इंच सुद्धा पुढे जाऊ शकत नाही. And the reason is त्याचं कारण असं आहे we are in bondage. आपण एका बंधनात आहोत. We all are in bondage. एका बंधत्वात आहोत. And this bondage we saw just 2 bondages. There are many bondages apart from that. आपण आता फक्त 2च पाहिले असे अनेक आहेत बंधन आहेत. We first saw पहिल्यांदा आपण पाहिलं होतं our richness of our name, our fame, our blessings. आपली श्रीमंती, आपला प्रसिद्धी, आपल्याला असणारे आशीर्वाद. We are just 2 to 3%. आपण 2 to 3%. Believers. 2 ते 3%. Yeah. आपण 2 ते 3% असूया.
we are just 2-3% as complete community of Christianity. तसं पाहिलं तर पूर्ण ख्रिस्ती लोकांमध्ये आपण 2 ते 3% आहोत. And in that 2 and 3%, त्या 2-3% सुद्धा we feel so great that we have money, we have name, we have fame, and we are just busy involved with that name and fame and everything. आपण आपलं स्वतः इतकं महान समजतो की आपल्याकडे पैसा, प्रसिद्धी, नाव सर्व काही आहे. Though we cannot compete with the outside world, बाहेरच्या जगाशी आपण तुलना करू शकत नाही but we खरं are म्हटलं so तर. happy with this 2 and 3% that we are so great amongst a handful of people. पण मुठभर लोकांमध्ये आपण खूप महान आहोत असं आपल्याला वाटतं. But that is the bondage in our life. ते आपल्या जीवनामध्ये एक बंधन आहे. Just like Zacchaeus. जसं जकरियामध्ये जे बंधन होतं, जक्कई जो होता त्याच्यामध्ये ते बंधन होतं. Just like Zacchaeus. जक्कई अशाच बंधनामध्ये होता. He had name, fame, richness, everything. त्याच्याकडे धन, संपत्ती, विभव, कीर्ती सर्व काय होतं. But when he experienced God, जेव्हा त्यानं परमेश्वराचा अनुभव घेतला, before that he had a desire to see the God, त्याला परमेश्वराचं दर्शन घेण्याची इच्छा होती, but he fell short. पण तो छोटा He पडला, was short. तो उंचीत कमी होता. But when God came into his life, जेव्हा परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये आला, he left everything. त्यांनी सर्व काही सोडलं. He gave everything. तर त्यांनी सर्व काही दान केलं. And he might have he must have become poor now. तो कदाचित गरीब झाला असेल, But there was a deliverance in his life. पण त्याच्या जीवनामध्ये मुक्तता होती. Not only his life, फक्त त्याच्याच नाही, but the complete family. पूर्ण कुटुंबामध्ये मुक्तता होती. The second example we saw, दुसरं उदाहरण आपण पाहिलं होतं, the example of the person who was at the Bethsaida pool. आणि त्या बेतसैदामध्ये त्या छोट्याशा पूलच्या शेजारी 38 years he was there 38 वर्ष तो दुखणेकरी होता with his sickness. त्याच्या आजारानं. Though he had a solution in front of him, त्याच्याकडे त्याचं समाधान होतं, but he didn't bother to go and take that solution. पण त्यांनी ते जे काही समाधान होतं त्याचा आजमावण्याचा प्रयत्नच केला नाही. He was just comfortable with his sickness and weakness, तो आपल्या आजार आणि अशक्ततेमध्ये समाधानी होता, with his problems. त्याच्या समस्येमध्ये तो समाधानी होता. Many a times we are also the same thing. बऱ्याच वेळा जीवनामध्ये आपण असेच असतो. Though as the problem goes on for after months and months and months, जसे महिने ते समस्या ती लागून राहते, then we start becoming friendly with that. आणि आपण त्या समस्येशी मैत्री करून टाकतो. We start living with that problem. त्या समस्येबरोबर राहायला लागतो. And many a times then we expect people to sympathize us, आणि बऱ्याच वेळा आपण लोकांची सहानुभूती मिळावी अशी इच्छा करतो, to have a soft corner with us, आपल्याला लोकांची सहानुभूती मिळावी असं आपल्याला वाटतं, and we have no intention to get out of this problem. आणि आपल्याला त्यामधून बाहेर येण्याची कुठलीही इच्छा नसते. But when God visits us, पण जेव्हा परमेश्वर आपल्याकडे येतो, He asks one question only: एक प्रश्न आपल्याला विचारतो, Do you want to get well? तुम्हाला चांगलं व्हायचं का? And the answer depends upon you what you answer Him. उत्तर तुमच्यावर अवलंबून असतं की तुम्ही काय देऊ इच्छिता. You cannot give any reasons as such. This is the problem. This is the problem. This person is a problem. That person is a problem. त्या ठिकाणी तुम्ही कुठलंही कारण देऊ शकत नाही. But the answer is yes. I want to get out of this situation. त्या ठिकाणी तुमच्याद्वारे फक्त एकच उत्तर दिलं जावं, ते होय, मला मुक्तता हवी आहे. And in a fraction of a second, you are out of the problem. आणि क्षणार्धात तुम्ही बरं होऊन जातो. It's just beyond your imagination how God will remove you out of this situation. तुमच्या विचारशक्तीच्या पलीकडची ही गोष्ट आहे. But only the thing is, पण एकच गोष्ट आहे, do you have that desire? ती इच्छा तुम्हाला आहे का? Do you have that desire to get out of the तुमच्यामध्ये situation? त्या परिस्थितीतून बाहेर येण्याची इच्छा आहे का? And to get out of out of the situation, तू अशी परिस्थितीतून बाहेर येण्याच्या you don't want any doctor to be coming in your life. तुम्हाला कुठल्याही डॉक्टरची आवश्यकता You don't नसते, want any lawyer to be in your life. कुठल्याही वकिलाची आवश्यकता नसते. You don't want any job to be there in your life. Job, कुठला job तुमच्या कुठलीही नोकरी किंवा आवश्यक बाकी गोष्टी त्याला आवश्यक नसतात. you need only one person in your life. एकच व्यक्ती तुमच्या जीवनात आवश्यक And असतो, that is Christ. तो येशू ख्रिस्त. The time Christ comes in your life, जेव्हा येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये येतो, I challenge you. मी तुम्हाला आव्हान देतो, Just try it. लिहून घ्या Your problems have been solved. आणि तुमच्या समस्या सोडल्या जातील. So now going forward, पुढे जातात आपण. we all have accepted Jesus as our personal savior, आता तुम्ही येशू ख्रिस्ताला आपलं व्यक्तिगत मुक्तिदाता म्हणून स्वीकारलं, and we have a word in our lives आणि आपल्या त्याचे शब्द आपल्या जीवनामध्ये आहे, that your problems will be solved. आपल्या समस्या सुटलेल्या आहेत. And we say, okay, my problem has been solved. I am out of the problem. I am freed from the problem. की तुम्ही म्हणाल की माझ्या समस्या सुटल्या, आता मी त्यामधून मुक्त झालेलो आहे, Now I am totally free. आता मी पूर्ण मुक्त आहे असं तुम्ही म्हणाल. Okay. Now medical people, can you just help me out?
आणि जे वैद्यकीय क्षेत्रात आहेत ते लोक मला मदत करू शकतील. If there is an operation or a major disease that has been solved or something like this, एखादं ऑपरेशन किंवा एक मोठा आजार जो आता झालेला बरा केलेला आहे, do you expect the patient to go to his office immediately the next day? की पेशंट दुसऱ्या दिवशी लगेच ऑफिसला जाऊ शकेल का? Does he go to the office immediately or he starts walking or he goes outside? तो दुसऱ्या दिवशी लगेच ऑफिसला किंवा चालू जाऊ शकेल का? Why? नाही. कारण Why? Because that maybe that disease or that operation has been done, everything is now fine. असं कारण काय? आता त्याचा आजार तर पूर्ण बरा झालेला आहे, त्याला ट्रीटमेंट केलेली आहे, So that problem is solved now. समस्या पूर्ण झालेली आहे. Then why can't he go to his office? Why can't he go outside immediately? तो लगेच बाहेर किंवा आपल्या ऑफिसला का जाऊ शकत नाही? Why? त्याचं कारण काय? Really? Because he is weak. कारण तो अशक्त असतो सुरुवातीला. In due course of his that situation, his sickness, his treatment and everything, he's gone. He's become weakness now. आणि त्याला जे काही ट्रीटमेंट दिली किंवा त्याचं आजार पण होतं त्यामध्ये बरं होताना त्याला अशक्तपणा आलेला आहे. Though his actual problem has been solved now, त्याची मूळ समस्या आता ठीक झालेली आहे, but his peripherals like his weakness is still there. आणि त्याच्या बाकीच्या ज्या संलग्न गोष्टी आहेत, There are still, अशक्तपणा आहे तो अजून आहे. for him to resume his complete health, त्याचं पूर्ण आरोग्य त्याला पूर्ण प्राप्त करण्याकरता he some time has to be given. काही वेळेची आवश्यकता आहे. He has to go some processes. काही त्या ठिकाणी एक प्रोसेस आहे तो पूर्ण करावा लागेल. He has to have some healthy food. त्याला एक चांगलं गर्भिष्ठ भोजन घेतलं पाहिजे. There is some time lapse between his complete health and his actual operation or whatever. त्याला त्याची शस्त्रक्रिया काय ट्रीटमेंट झाल्यानंतर पूर्ण होण्याकरता त्याला काही वेळेची गरज आहे. And children of God. आणि परमेश्वराच्या मुलांनो And children of God. आणि परमेश्वराच्या मुलींनो, This time is a trap of Satan. आणि हा जो मधला वेळ असतो हा सैतानाच्या ठिकाणी फासा असतो. Because your actual problem has been solved. तुमची मूळ समस्या सुटलेली आहे. Your actual problem has been solved. तुमची मूळ समस्या आता सुटलेली आहे. But still Satan knows that you're weak. पण शत्रूला माहिती आहे की तुम्ही आता अशक्त आहात. Your other areas are still weak. तुमचे काही भाग अजूनही अशक्त आहेत. Your problem has been solved. तुमच्या समस्या सुटलेल्या आहेत. But your other problems are still there. Small problems are still there. काही छोटे छोटे अजूनही तुमच्या जीवनामध्ये अशक्तपणा समस्या आहेत. Let's turn our Bible. आणि पवित्रशास्त्र आपण वळूया. Matthew 12. मत्तयाचं सुवर्तमान 12 अध्याय. No, Matthew 12, 43 to 45. 43 ते 45 वचन आपण वाचूया. मत्तय सुवर्तमान 12 अध्याय 43 to 45. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधित निर्जट स्थानी परत जातो, परंतु तो त्याला मिळत नाही. मग तो म्हणतो, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन. Yeah. आणि तेथे 12, गेल्यावर 43 to 45. हो. Correct. गेल्यावर त्याच्यात रिकामे असलेले, झाडलेले व सुशोभित केलेले असे आढळते. नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे 7 आत्मे आपणाबरोबर घेऊन येतो आणि ते आत जाऊन तेथे राहतात. मग त्या माणसाची शेवटची दशा पहिलीपेक्षा वाईट होते. तसेच या दुष्ट पिढीचेही आहे. Praise the Lord. Satan had left that house. शत्रूने ते घर सैतानाने सोडलेलं आहे. Now the house is cleaned. ते घर पूर्ण स्वच्छ केलेलं आहे. It's been cleaned and it's totally fresh, new. आणि ते पूर्ण शुद्ध आणि असं नवीन आहे. And in that आणि situation, त्या परिस्थितीमध्ये Satan comes back. सैतान पुन्हा येतो. Satan comes back and sees the house is clean. तो बघतो की आता हे घर तर स्वच्छ साफसूफ केलेलं आहे. Now it's now time to again attack it. आणि आता ही वेळ आहे की पुन्हा एकदा हल्ला करण्याची. He had done it before, पहिला एकदा हल्ला केला होता. but by God's grace, परमेश्वराच्या दयेनं, by God's mercy, त्याच्या कृपेनं he was destroyed त्याला नष्ट केलं and गेलं. he had to leave that house. त्याला ते घर सोडावं लागलं. But now the clean house पण आता हे जे स्वच्छ घर आहे is now been observed.
ह्याच्याकडे पुन्हा एकदा पाहिलं गेलं As I said, जसं यांनी the सांगितलं problem has been solved, समस्या सुटलेली but आहे still there is some weakness in the body. पण अजूनही शरीरात अशक्तपणा आहे. And in this time, या परिस्थितीमध्ये the Satan comes, सैतान पुन्हा येतो, sees, बघतो, now this is the time for me to attack. तो म्हणतो आता ही माझी हल्ला करण्याची वेळ आहे. Now, the question I would like to ask, आता यांना हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. now the house is cleaned. घर पूर्ण स्वच्छ केलेलं आहे, Then how come the Satan has entered again to see that house? सैतानानं प्रवेश कसा करू शकला ते घर पाहण्याकरता? How could a Satan enter? The house is clean, everything is clean. Then how come again the Satan is in? तर घर स्वच्छ केलेलं आहे, मग सैतान या घरात परत कसा प्रवेश करू शकला? Why has he entered? Or rather, how is he entered? त्यांनी का किंवा कसा प्रवेश केला? Because it's empty. Absolutely, the house is empty. It's okay. But because the house doesn't have a fence around it, कारण त्या ठिकाणी त्या घराला कुंपण नाहीये, there is no fence around this house. त्या घराच्या बाजूला कुंपण नाहीये, The house is just empty. ते घर रिकामं आहे, The house is cleaned. घर स्वच्छ केलेलं आहे. But how can Satan enter that house, near that house? पण सैतान त्या घरात कसा प्रवेश करू शकतो? Because it's not fenced. कारण त्याला कुंपण नाही, It's not fenced. त्याला कुंपण केलेलं नाही. If your house is fenced, जर आपल्या घराला कुंपण केलेलं how असेल, will thief come inside? चोरात कसा येऊ शकतो? It's only when your fence is either broken जर तुमचं कुंपण कुठं तुटलेलं or असेल there is no fence at all. किंवा घराला कुंपणच नसेल, And then only the Satan has a right to come inside सैतानाला तेव्हाच अधिकार आहे and आतमध्ये see your house. की तो तुमचं घर पाहू शकेल. And this is the thing I would like to express. Today God was speaking me. आज परमेश्वर तुम्हाबरोबर या संबंधातच बोलत आहे. Many of us have been cleansed. आपल्यापैकी बरेच जण शुद्ध केलेले आहेत. Many of us has been experienced the salvation experience. बऱ्याच लोकांनी आपल्यामधला उद्धाराचा अनुभव घेतलेला आहे. But again Satan comes and goes out, comes in, goes out. Why? पर सैतान परत आत बाहेर करत असतो. Why? त्याचं कारण काय? Because we are not been fenced. कारण आपल्याला कुंपण घातलेलं नाही. And even if we have been fenced, जरी आपल्या कुंपण घातलं गेलं असतं, there is some space that has been kept open or been broken. पण कशी ते थोडीशी फट असेल त्या ठिकाणी तिथून तो प्रवेश करू शकेल. In due course, त्या मधल्या काळात that becomes an entry point for us, for the Satan to come into our house. आणि त्या काळात ती जी छोटीशी जागा आहे ती त्या ठिकाणचा प्रवेश करण्याच्या जागा त्याला मिळते. And Satan doesn't need a big door or window to be open to defile you. तुम्हाला अशुद्ध करण्याकरता त्याला मोठ्या दरवाजाची आवश्यकता नाहीये. He just needs a mouse hole. फक्त छोटस एक आपण उंदराचं बीळ म्हणतो तेवढंच पुरेसं आहे. Just a small lie is enough. एक छोटस खोटं बोलणं सुद्धा तेव्हा पुरेसं आहे. Just a reason not to go to the church today. मंडळीत न येणं, चर्चला न जाणं हे सुद्धा कारण पुरेसं आहे. Not a maybe reason for not to attend a prayer session. एखादा प्रेयर मीटिंग न अटेंड करणं हे सुद्धा कारण होऊ शकेल. One small reason एक छोटंसं कारण पुरेसं आहे. can defile you again. तुम्हाला ते पुन्हा दूषित करू शकतं And it will be defiled 7 times. आणि ते तुम्हाला दूषित करणं 7 वेळा जास्त होऊन जाईल. Why? Because when Satan comes inside in a जेव्हा- clean house, जेव्हा तो आत येतो he carries with him 7 other devils also. तो आपल्या बरोबर आणखी 7 अशुद्ध आत्मे घेऊन येतो. And slowly and steadily, हळूहळू we feel like we are cleansed. आपल्याला असं वाटतं की आपण स्वच्छ झालेलो आहोत, We have been delivered. आपण मुक्त झालेलो आहोत. But in due course, we find ourselves nowhere. पण मधल्या काळात आपण पाहतो की आपण कुठेच नाही, We are nowhere. कुठलेच राहिलेलो नव्हतो. And आणि good example of being fenced is आणि कुंपण घातल्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे Book of Job. इयोबाचं पुस्तक. Book of Job. इयोबाचं पुस्तक. Shall we turn our Bibles to Book of Job? आपण इयोबाच्या पुस्तकाकडे वळूया. Job 1 and 10 shall we read? इयोबाचं पत्र पहिला अध्याय आणि 10वं वचन जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी 10व्या वचनात लिहिलेलं आहे, तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहे ना, तू त्याच्या हातात यश दिले आहे ना, व देशात त्याचे धनवृद्धी पावत आहे ना. Praise the Lord. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Sorry, before I would like to continue, I really want to apologize everyone. In case if I have offended you with the word, I am extremely sorry, because I know many of you are much older than me,
सगळ्यात पहिलं हे क्षमा मागू इच्छित की कोणाला काही कोणी दुखावलं गेलं असेल, कारण या ठिकाणी बरेच लोक असे आहेत की ते त्यांच्यापेक्षा वयानं वृद्ध आहेत, they are more experienced, ते त्यांच्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत. and I speaking to or addressing the word, I'm feeling sorry for that. आणि ज्या प्रकारे ते शब्द देत आहेत त्यांना थोडंसं चुकीचं So I just वाटतं. wanted, in fact, I wanted to start my this apology before I could start my sermon. आणि हे जे आहे हे क्षमा याचना त्यांनी यापूर्वीच करायला पाहिजे होती, Okay, but it's God's word. पण हे परमेश्वराचा शब्द आपण Okay. पाहतो. Now here Job used to what did Job had a fence around him. आणि इयोबाच्या बाजूला एक कुंपण होतं असं आपण पाहतो. God had kept a fence around Job, आणि आपण पैशासत पाहतो की देवानं त्याच्या बाजूला एक कुंपण बांधलेलं होतं, and because of which, आणि त्यामुळं because of that reason, Satan couldn't enter it. आणि त्याच कारणे सैतान त्या ठिकाणी प्रवेश करू शकत नव्हता. And to have that protection or fence, आणि त्या कुंपणामुळं जे काय होतं, what did Job used to do? योग काय करायचं? Shall we turn our Bible to Job 1:4-5? आणि ह्याच योबाचं पत्र 4 आणि 5 वचन पाहिलं, पहिल्या अध्यायाचं 5 आणि 5 वचन वाचन. त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजन समारंभ करी व त्यावेळी आपल्या तिन्ही बहिणी पंक्तीस बोलावी. हे भोजना समारंभ आटोपल्यावर योग त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करेल. ती प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्ये इतक्या बलीचे हवन करी, कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अभेद केला असेल, असा इयोबाचा नित्यक्रम असेल. What was it? It was the routine of Job to always offer offering at his altar. आणि वेदीवर नित्य जे आहे भेट चढवणं हे इयोबाचं नित्य दैनंदिन क्रम होता. Though that children were not supporting him, त्याची मुलं कदाचित त्याला त्या बाबतीत मदत करत नसावी, though it's not written that his wife used to support him, तसं काही लिहिलेलं नाही की त्याची पत्नी त्याला मदत करत होती, but it was Job's routine to have offering over his altar. पण त्याच्या वेदीवर भेट देणं हे इयोबाचं दिनक्रम होता, दिनचर्या होती. And seeing this, आणि हे पाहून and because of this, आणि या कारणे God had a fence around Job and his family. आणि परमेश्वराने त्याच्या कुटुंबाच्या बाजूला कुंपण बांधलेलं, Just because the head of the family was loyal to God. कारण त्या कुटुंब प्रमुख जो होता तो परमेश्वराशी निष्ठावान होता, म्हणून ते कुंपण त्याला घातलेलं होतं. Just because the one person, the head of the family, फक्त एक कुटुंब प्रमुख जर त्या प्रभूमध्ये असेल, the complete family was totally being saved from Satan's attack. शैतानाच्या हल्ल्यातून त्या सर्व कुटुंबाला वाचवलं जातं कुंपणद्वारा. And why? Because he was doing his duties on the altar regularly. कारण तो त्याच्या वेदीवरची कार्य जी कर्तव्य आहेत ती रोज करत होता. And it was not, if you see the sequences, Job and maybe his children were not in God. आपण क्रमवारीमध्ये पाहिलं तर त्याची कदाचित मुलं जी होती ती प्रभूमध्ये पूर्ण अशी नव्हती समर्पित. So Job used to do, used to have sacrifice every regularly. आणि इयोब जो होता तो वेळोवेळी त्या ठिकाणी बळी देत होता. And because of this sacrifice, he had a fence around it. त्याच्या बाजूला त्यामुळं एक कुटुंब कायम कुंपण असायचं. So it was not just because Job was doing sacrifice. Job was doing sacrifice. So it was not that because of that sacrifice, the fence was there around him. तो केवळ बळी देत होता म्हणून ते कुंपण त्याच्या बाजूला होतं असं नाहीये. It was because God's grace was upon him. कारण प्रभूची दया करुणा त्याच्यावर होती म्हणून हे होत होतं. And why God's grace was upon him? आणि त्याच्यावर हे का दया कृपा होती? Because he was doing the sacrifice. कारण तो नित्य बळी देत होता. Many a times we expect God to answer our prayers. बरेच वेळा आपण अशी इच्छा असते की देवाने आपल्या प्रार्थना उत्तर द्यावी. Just because we are praying, we are coming to the church, we are sacrificing everything. केवळ यासाठी की आपण नेहमी प्रभूच्या भवनामध्ये येतो, प्रार्थना करतो. No, it's not that because of our prayers, our relationship with God, or we doing something for the God. या कारणे होत नाही की आपण त्या प्रार्थना करतो की आपण त्याच्या सहभागितेत असतो. No, it's just because God's grace and God's mercy upon us, there is a fence around us.
परमेश्वराची दया कृपा करणं आहे म्हणून हे कुंपण आपल्या बाजूला असतं. And the moment he removes that fence around us, जसं त्यानं ते कुटुंब आपल्या कुंपण आपल्या बाजूने काढलं, you know the whole story of Job. आपल्याला इयोबाची काय पुढे झाली गत ते आपल्याला माहिती आहे. I don't want to get into that. आता आपण further. त्या भागात पाहणार नाही. But the moment God removes the fence around our house or our family, आपल्या कुटुंबाच्या आपल्या घराच्या बाजूचं कुंपण जेव्हा परमेश्वर काढून टाकतो, we are going to be worst. आपण वाईट परिस्थितीत जाणार आहोत. And as the starting pastor also said, just because Israelites rebelled, आज सुरुवातीला पास्टरनी पण सांगितलं की इस्रायल लोकांनी जेव्हा बंड केलं, you and me were given the grace. आपल्याला ती दया कृपा देण्यात आली. And now if we are the Israelites, आता आपण ते इस्रायल लोक आहोत. and if we still are rebellious now like Israelites, आणि आता जर आपण सुद्धा जर बंडखोर होऊ राहिलो तर fence around us is going to be removed. आपल्या बाजूचं कुंपण हे काढून घेण्यात येणार आहे. And you can understand what our situation will be. आणि आपली परिस्थिती काय होईल हे तुम्ही समजू शकता. Okay. So now, as we are saying, looking into fence, like if the house is good or house has been cleansed, it needs to have a strong fence around it. एकदा घर चांगलं स्वच्छ केलं, त्याच्या बाजूला एक चांगलं मजबूत असं कुंपण असेल. If the fence is very strong, जर कुंपण मजबूत असेल, if the fence is very good, खूप चांगलं असेल, then Satan cannot enter. सैतान त्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाही. How much he tries, कितीही प्रयत्न करू, how much wind goes, कितीही वादळ येऊ, how many volcanoes goes, कितीही त्या ठिकाणी but the house will not shake at all. पण ते घर बिलकुल हलणार नाही. Why? Because there is a fence around it. कारण त्या ठिकाणी एक चांगलं कुंपण आहे. Now I will be addressing two fences around today. आज ते या ठिकाणी दोन कुंपणाबद्दल आपल्याला सांगतील. The first fence पहिलं कुंपण जे आहे is the family around it. आपल्या बाजूला जे कुटुंब आहे ते, If our house has to be very stable, अगर आपलं घर जर चांगलं आणि एकदम व्यवस्थित असावं अशी इच्छा असेल, the very near fence around us is what? आपल्या सर्वात जवळ असणारं कुटुंब कुठलं? Fence. आपल्या बाजूला असणारं कुंपण कुठलं? Our family. आपलं कुटुंब. If our family is, if our surrounding, if our people around us are strong, are good in Christ, जर आपल्या बाजूला असणारे लोक जे आहेत ते जर ख्रिस्तामध्ये मजबूत असतील, then obviously our house is going to be clean and kept clean every day. मग आपलं घर जे आहे रोज स्वच्छ आणि व्यवस्थित असणार आहे. But many a times बऱ्याच वेळा this fence has always been attacked. त्यावेळी बऱ्याच वेळा या कुटुंबावर हल्ले होतात. Though we are being cleansed, though we are righteous, we go in God's faith and everything. जरी आपण शुद्ध केलेले असू किंवा But- आपण नीतिमान असू, But as I said, around the family around us, if there is some problem, आपल्या बाजूचं कुटुंब आहे त्या ठिकाणी एक छोटीशी जरी समस्या असेल, there is family problems, काही कौटुंबिक समस्या असतील, this will completely destroy a house. ते पूर्ण तुमचं घर नष्ट करेल. And so this is very important that your family background or your family around you has to be very strong in Christ. तर महत्वाचं आहे की तुमच्या बाजूचं कुटुंब आहे And the ते very खूप good- शक्तिशाली आणि मजबूत असावं. And a very good example of it is आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे Noah. नोहाचं उदाहरण. Can you imagine Noah started building an ark? तुम्ही विचार करू शकता की नोहानं तो एवढा मोठा तारू बांधला, Only his family were involved in that building of ark. कारण त्या तारू बांधण्यामध्ये त्याचं कुटुंब जे होतं When ते there were- त्या ठिकाणी होतं. बरोबर, When there were त्याच्या- no signs of rain. त्या ठिकाणी पाऊस नव्हता. In fact, theologians say that was the first time when rain started falling down. आणि हे आध्यात्मिक अभ्यासक जे आहेत ते सांगतात की ते पाहून त्या ठिकाणी पाऊस पडू लागला. No, this was the first time when it rained from skies, because they used to say that the floods come from the ground and all. आणि त्या ठिकाणी पाऊस पडू लागला असं त्या ठिकाणी जो पूर होता तो जमिनीतून येऊ शकत होता. It's just theologians say that this was the first time that rain fall down from heavens. आणि त्या ठिकाणी ज्या विशेषज्ञ आहेत ते त्या ठिकाणी या बाबतीत सांगतात And the floods used to come from ground, and it used to give waters to the crops and everything. So this was what theologians say. It has not been proved, but what theologians say it. पण जे तज्ज्ञ आहेत ते सांगतात की त्यावेळेला पाणी जे होतं ते जमिनीतून पुराच्या रूपात यायचं आणि त्या ठिकाणी
पाण्याच्या आवश्यकता पूर्तता केली जायची. Now, if we say that if the, rains were not known to the mankind, जर मनुष्याला पाऊस त्यावेळेला माहिती नव्हता, so how could Noah build an ark? तर मग नोहाने तारू कसा काय बांधला? And that to support, though Noah used to walk, because God testified him that he was the only person who used to walk with God. आणि परमेश्वराने साक्ष दिलेल्या आहे बायबलमध्ये की नोहा एकच व्यक्ती होता जो परमेश्वराबरोबर चालत असे. But he could build that ark just because his family also was with him. तो तारू बांधू शकला कारण त्याचं पूर्ण कुटुंब त्याच्याबरोबर होतं. Can you imagine? People might have fooled him. कदाचित लोकांनी त्याला मूर्ख बनवलं असेल, People would have laughed at him. लोकांनी त्यावेळेस त्याच्या थट्टा उडवली असेल, People would have abused him. त्याला शिव्या दिल्या असतील, But his family was with him. पण त्याचं कुटुंब त्याच्याबरोबर होतं. And just because his family, inner circle was there with him, त्याचा आतलं सर्कल जे आहे किंवा त्याची फॅमिली त्याच्याबरोबर होती, he could do that foolish thing. कदाचित जगाच्या नजरेमध्ये ती एक मूर्खतेची गोष्ट त्यांनी केली And there was deliverance for the complete family. आणि त्या पूर्ण कुटुंबाला त्या कार्याद्वारे मुक्तता मिळाली. Only Noah and his family survived that flood. त्या महापुरामध्ये प्रलयामध्ये फक्त नोहा त्याचं कुटुंबच वाचवलं गेलं. Why? काय? Because the inner circle of Noah was strong, was with him. कारण त्याचे आंतरिक जी रचना होती ती मजबूत होती. Why? Because his family was with him. त्याचं कुटुंब त्याच्याबरोबर होतं. Though they didn't knew what Noah was doing, त्यांना माहित नव्हतं नोहा काय करतोय, and they might also felt in one corner of their heart like, hey, what is he doing? त्यांना कदाचित मनामध्ये असं वाटत असं की हा काय करताय, But still they were with him. पण तरी सुद्धा ते त्याच्या बरोबर होते And Noah and his family got delivered. आणि त्यांचं त्या पूर्ण कुटुंबाची नोहा बरोबर मुक्तता झाली. Children of God, परमेश्वराच्या मुलांनो मुलींनो, as couple of weeks back our pastor told, and it's open to everyone, काही आठवड्यापूर्वी पास्टरने सांगितलं जे सर्वांना माहिती आहे, that in our families, in Christian community, आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये rate of divorce is going high. जो डिवोर्स होतो त्याचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त आहे. Why? त्याचं कारण काय आहे? Why our inner circle has been broken down? कारण आपला आंतरिक जो सुरक्षा विभाग आहे तो तुटलेला आहे. And because of this, our individuals are going astray here and there. आणि त्यामुळं लोक एकाकी झालेले आहेत आणि ते इकड तिकडं भटकत आहेत. The family institution that God started first, आणि कुटुंब ही संस्था परमेश्वराची सुरुवातीला सुरू केली. Satan is attacking him. सैतान तेव्हापासून त्याच्यावर हल्ला करत आहे. Why? Because he knows that कारण त्याला माहिती आहे if the family has been destroyed, एकदा कुटुंब नष्ट झालं, if the family is going away from God, एकदा कुटुंब परमेश्वरापासून दूर गेलं, the individuals are away from God. वैयक्तिक लोक आपोआप परमेश्वरापासून दूर जातील. They will start blaming God. ते परमेश्वराला दोष न देतील. They will go away from God. ते परमेश्वरापासून विभक्त होतील, दूर जातील. And because of that, आणि त्यामुळं Satan is attacking the families. सैतान नेहमी कुटुंबावर हल्ले करतो. And then we reason God. आणि त्याचं कारण, Why this? आणि आपण विचारतो की We का, reason God. आपण परमेश्वराला विचारतो का असं का, Why this? माझ्यावर असं का आलं, Why this happened to me? हे मला का झालं, Why this to my family? माझ्या कुटुंबाला असं का झालं. But children of God, we are the only people to be blamed. परमेश्वरच्या लेकरांनो, आपल्याला आपण स्वतःलाच याकरता दोष दिला पाहिजे. A very simple example. एक साधं उदाहरण आहे. Take for example a family. एक कुटुंब आहे. Take for example husband, wife, and let's take one child only. पती पत्नी आणि एक मूल आहे. Okay. So when the family come together, जेव्हा कुटुंब एकत्र येतं, they are very good in God. ते परमेश्वरामध्ये खूप चांगले आहेत. They are strong in God. ते परमेश्वरामध्ये मजबूत आहेत. And the days pass, आणि अनेक दिवस गेले and the son becomes son or the daughter son becomes older. आणि जो मुलगा आहे तो प्रौढ झालेला आहे. He becomes older enough to get married. त्याचं विवाहयुक्त योग्य वय झालेलं आहे. Till then the family is together. तोपर्यंत कुटुंब एकत्र होतं. The family praises God together. एकत्र फॅमिली प्रेयर चालू होत्या. There are family prayers going on. कौटुंबिक प्रार्थना चालू होत्या. But the day he gets married, जसं तसा विवाह झाला some new guest comes into the family. आणि नवीन कोणी पाहुणे कुटुंबामध्ये येतात. Within a week the complete scenario changes. आणि पूर्ण त्या ठिकाणची परिस्थिती एका आठवड्यात बदलून जाते. Have you ever felt this? Have you ever seen this situation? तुम्ही अशी परिस्थिती कुठे पाहिली आहे का? 60% of our Christian families are facing this. आणि ख्रिस्ती समाजात 60% लोक ही समस्या त्यांना भेडसावत आहे. The moment the guest comes into our family, जेव्हा कधी आपल्या घरात कोणी पाहुणे येतो,
the daughter-in-law comes into the family, जेव्हा सून आपल्या घरात येते the complete scenario changes of the family. तिथलं पूर्ण चित्र पालटून जातं. All the prayers have been stopped. प्रार्थना संपून जातात, All थांबतात. praise and worship have been stopped. आराधनाचे प्रार्थना थांबतात. I don't know what. Why? त्याचं कारण माहिती नाही I don't know why. आणि माहित नाही काय कारण आहे. Only the formalities are taken forward. आणि फक्त नाममात्र कार्य त्या ठिकाणी सुरू होतं. Just because of we are Christians, there are praise, worship and prayers going on. आणि केव्हा आपण ख्रिश्चन आहोत म्हणून त्या ठिकाणी आराधना आणि प्रार्थना चालू राहतात. I'm not going to give any explanations over it, आणि या बाबतीत मी आणखी काही त्याच्या बाबतीत सांगणार नाहीये. but this is the situation in our lives. आणि आपल्या जीवनामध्ये ही परिस्थिती आहे. Okay. Now the second example is, आणि दुसरं उदाहरण हे आहे, okay, the family goes ahead and all. कुटुंब पुढे पुढे जातं. Okay. So could you just tell me once, now there are two families now. आता त्या ठिकाणी दोन कुटुंब झालेले आहेत. Now remember, there was one family previously. पहिलं हे पूर्ण एक कुटुंब होतं. Once the daughter-in-law comes into the family, जशी सून घरामध्ये आली there are two families now. त्या ठिकाणी दोन कुटुंब झाली. Okay. Now tell me, there are two families now. आणि आता त्या ठिकाणी दोन कुटुंब आहेत. So where does the fight starts? Which आणि- room the fight starts? त्या ठिकाणी झगडा जो असतो तो कुठून सुरू होतो? Room, Sarah. किचन Where the fight starts? तर ते भांडण जे आहे ते कुठून? ते स्वयंपाकघरातून सुरू होतं. The fight starts in the kitchen आणि स्वयंपाकघरामधून हे सुरू होतं. and then goes into two different bedrooms. आणि ते दुसऱ्या दोन वेगवेगळ्या कुटुंबाच्या बेडरूम मध्ये जातं. The fight starts in the kitchen त्या स्वयंपाकघरात ते सुरुवात होते and then you can hear the fights in two bedrooms. आणि नंतर ते दोन्ही बेडरूम मध्ये पसरतं. You are with me? Something आपण- familiar? आपण त्यांच्याशी सहमत आहात का? Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Why? का? Why? कारण काय? The fight starts in the kitchen, only one room the fight will start. एका किचन स्वयंपाकघरात ते भांडण सुरू होतं And it will go into two different rooms. आणि ते दुसऱ्या शेजारच्या दोन बेडरूम मध्ये जातं And then the fight again starts. आणि त्या ठिकाणी पुन्हा भांडण सुरू होतं. Why children of God does this? आणि परमेश्वराच्या लेकरांना असं का होतं? I don't want to get into reasons आम्हाला हे कारण मीमांसा करायचे नाहीये. because I am no one to give any solutions for that. या बाबतीत आम्हाला कुठलंही सोल्युशन समाधान द्यायचं नाहीये. But it's only the thing is a thought process of a food for your thoughts. आणि फक्त आपल्या विचारांना मिळणारं जे अन्न आहे किंवा विचार जे आपल्या विचाराचा जो प्रवाह आहे त्या बाबतीत आम्ही बोलत आहोत. Where are we going? आपण कुठे चाललेलो आहोत? And Satan is doing the same thing. आणि सैतान हेच करत आहे. And Satan has only two weapons to त्याच्याकडे destroy फक्त this. दोनच आयुध, दोन शस्त्र आहेत. To play this game in the family, आणि हा खेळ करण्याकरता कुटुंबामध्ये he has only two ways: त्याच्याकडे फक्त दोन मार्ग आहेत. misunderstanding गैरसमज and miscommunication. आणि चुकीचा वार्तालाप. Only two things of this. दोनच गोष्टी आहेत. If you see the base of the problem or the fight, आणि त्याचा जो मूळ उद्देश आहे किंवा सुरुवात जी आहे त्या भांडणाची ती आपण पाहिली, yes, rightly said, the root cause त्याचं जे मूळ आहे ते आपण जर पाहिलं is nothing. ते काहीच नाहीये. If the family goes into the root cause, आणि कुटुंब जर त्या मुळापर्यंत जाईल it's really foolish. ते अतिशय मूर्खतेचं सहाय्य आपण पाहतो. Foolish than the children's fight. लहान मुलांपेक्षा त्याच्या भांडणापेक्षाही ते मूर्खतेचं असं आपल्या लक्षात येईल. But Satan plays with it. पण सैतान त्याच्याशी खेळ करतो. First, he creates a miscommunication, पहिलं तो चुकीचा वार्तालाप निर्माण करतो, and then नंतर it gives birth to misunderstanding. गैरसमजाला त्या ठिकाणी चालना मिळते. And it goes on and on and on आणि ते पुढे वाढत जातं till जोपर्यंत either the husband or the young husband and wife get separated, की ते नवीन पती पत्नी ते वेगळे होत नाही तोपर्यंत, or the husband and wife goes out of their parents' house. की ते पती पत्नी जे आपल्या पित्याच्या घरातून पालकांच्या घरातून बाहेर जात नाहीत तोपर्यंत. Satan is so crafty सैतान इतका चतुर आहे that before you could understand, oh, this is something miscommunication or this is some misunderstanding, तुम्हाला हा चुकीचा वार्तालाप किंवा गैरसमज समजण्यापूर्वीच he has done his game. त्यांनी त्याचं काम आणि खेळ संपवलेला. Either you go away from the family तुम्ही कुटुंब सोडून जा, or you file divorce in the court. की नाही तर तुम्ही कोर्टामध्ये डिवोर्स फाईल करा. This is the situation of a Christian family. आज ख्रिस्ती कुटुंबामध्ये ही परिस्थिती आहे. One more thing is, आणि एक गोष्ट, many economists say
बरेच अर्थतज्ञ म्हणतात that why these banks are going on. Usually this bank industry, how is it going on? ह्या बँका ज्या असतात ह्या कशा चालतात. It's a very good example. एक चांगलं उदाहरण आहे. See, parents, mother, father, they toil, work hard their complete life. माता पिता जे आहेत ते परिश्रम करतात, They generate good amount ते एक चांगला पैसा अर्ज करतात and they keep in the bank आणि ते बँकेत ठेवतात and they live in that interest. आणि त्याच्या व्याजावर ते आपलं उपजीविका करतात. And the interest is near hovering over almost 3 to 7. Three interest over the deposit, FD and तर whatever. व्याजाचा दर साधारण 3 ते 7% मध्ये असतो. On the FDs, the fixed deposit or the Fixed money that deposit we वर keep. व्याजाचा दर 3 ते 7% आसपास असतो. Yeah, so it is around 3 to 7. 3 ते 7% असतं. And the old mother and father, they are living on to it. आणि वृद्ध माता पिता जे आहेत ते त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालू असतो. Now after separation, विभक्त झाल्यानंतर the young couple, तरुण कुटुंब जे आहे they take a loan. ते कर्ज घेतात. They take loans after loans, ते कर्जावर कर्ज घेतात. which ranges from त्याचं सुमारे near about 8 to 10%, something like this. 8 ते 10% व्याजाने ते It's पैसे variable to bank to bank. आणि ते बँकेवर वेगवेगळं अवलंबून असतं. So you're getting the scenes? तुम्ही हा परिस्थिती लक्षात घेता का? Bank is taking the father's money बँक जे आहे पित्यापासून पैसे घेत आहे, that has been kept in FD and everything ते बँकेमध्ये ठेवलेलं आहे and giving to their children only, त्यांच्याच मुलांना ते देत आहे and with the interest of 5% they are earning everything. आणि जो 5% व्याज ते या गोष्टीतून Father and कमवत आहेत. the older father and mother are being paid peanut of 5%, आणि 3 to 5%, वृद्ध माता पितांना थोडंसं नाममात्र 5-7% व्याज दिलं जातं. and on loans आणि त्या कर्जावर the son and daughter-in-law are paying to the bank 10% and bank is enjoying 5%. आणि तो मुलगा आणि सून 10% जास्त व्याज देतात आणि ते त्यामधलं व्याज खात आहे. This complete bank industry is running on this आणि funda. पूर्ण बँक उद्योग जो आहे तो यावर चालत आहे. And this they making a fool of us, taking father's money and to giving is their son to son. आणि ते आपल्याला मूर्ख बनवत आहेत पित्याचे पैसे घेऊन मुलाला व्याजाने देऊन. But why can't we have a good relation? आणि आपण घरामध्ये चांगले संबंध नाती का ठेवू शकत नाही? Why this world is going from bad to worse? आणि हे जग जे आहे ते वाईटातून आणखी वाईटाकडे का जात आहे? In fact, we have been blessed to go from glory to glory. आपल्याला जे आशीर्वाद आहे ते गौरवातून गौरवापेक्षा जास्त गौरवाकडे जाण्याचे आहे. But we are going from bad to worse. आपण जे आहोत वाईटातून अधिक वाईटाकडे जात आहोत. Now we have dealt with the inner circle, that is the family. आता आपण आंतरिक जे सर्कल आहे कुटुंब त्याबद्दल आपण आता पाहिलं. Now coming on to the outer circle now. आता बाहेरचं जे कुंपण आहे त्याबद्दल आपण पाहूया. That is a social life. आपलं सामाजिक जीवन. We dealt with a family life. आपण आता कौटुंबिक जीवनाबद्दल आपण पाहिलं. Now let's turn our life, our concentration to social life. आता आपलं लक्ष आपण सामाजिक जीवनाकडे केंद्रित करूया. And our social life is restricted to what? आपलं सामाजिक जीवन जे आहे ते कशाशी संबंधित आणि मर्यादित आहे? Restricted to what? Church. आपलं सामाजिक Basically it जीवन should be like that. आपल्या मंडळीशी संलग्न असेल. Our social life needs to be maybe to other thing, but far and most it should be restricted to our church and church family members. आपलं सामाजिक जीवन जे आहे ते बाकी गोष्टीशी संबंधित असेल पण मुख्यत्वे ते चर्चशी संबंधित असतं. So church becomes our outer circle now. आणि चर्च जे आहे हे आपलं बाहेरचं कुंपण आहे. Church makes us. चर्च आपल्याला बनवतं. Church molds us. चर्च आपल्याला वेगवेगळ्या आकारामध्ये बनवतं. And when in Acts if you see, आणि जेव्हा तुम्ही प्रेरितांच्या कृत्यामध्ये पाहाल, Acts 2 प्रेषितांचे कृत्य 2ऱ्या अध्यायात जर पाहाल, verse 42, can we read? तर 2:42 मध्ये आपण पाहिलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असो. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. They were so united ते खूपच एकत्रित असे होते that they used to have fellowship every now and then. आणि ते नित्य एकमेकांमध्ये त्या ठिकाणी
सहभागिता करायची, under the leadership of Holy Spirit, पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाखाली चालायचं, under the leadership of leaders and elders. त्या ठिकाणी जे नेते होते किंवा त्या ठिकाणी जे वृद्ध लोक होते त्यांच्या खाली चालू होतं. It was total submission. ते पूर्णपणे स्वतःला समर्पित करणं असं होतं. And this is a role model. This is a model church that we are looking forward. आणि या प्रकारची एक आदर्श मंडळी आपण पाहत आहोत. This model church can build you people. आणि हे आदर्श मंडळ जे आहे But या on the- प्रकारे तुम्हाला व्हायला हवं. But on the other hand, दुसऱ्या बाजूला we see a very amazing church in the book of Acts also. आणि याच प्रेरितांच्या कृत्यामध्ये आपण एक अद्भुत असं एक मंडळी पाहतो. Acts 16, 12 to 13. आणि ह्याच्या 16 अध्यायात जर 12 ते 16 12 to 13 12, 13. Acts 16. 16व्या अध्यायात 12 आणि 13 वचन जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी या संदर्भात काही दिलेलं आहे. तेथून फिलिपस गेलो, ते मासेडोनियाचे या भागातले पहिले नगर असून तेथे रोमन लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. मग शब्बात दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी जेथे प्रार्थना होत असते असे आम्हाला वाटले, तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्या बरोबर बोलू लागलो. तेथे लुडिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती लुकिरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकत असे. ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. That's it. That's बस. it. Praise the Lord. Okay. It's a Shabbat day, हा शब्बाताचा दिवस होता and people have gathered to worship God. आणि लोक जे आहेत ते परमेश्वराची उपासना करण्यासाठी एकत्र जमले होते. Now youth group don't give the answer. युथ ग्रुपने उत्तर अपेक्षित नाही आहे. What is a peculiar thing of this church we have read? आपण या मंडळीची एक विशेषता या ठिकाणी काय दिलेली आहे की ते आपण पाहू शकतो. Can anyone tell what is a particular thing that has been mentioned over there for this church? वेशीबाहेर नदीकाठी रोमन लोकांनी No. It is a Sunday. It is God's day, Shabbat day, and people are supposed to praise and worship. आणि तो रविवारचा दिवस आहे, प्रभूचा दिवस आहे. त्या दिवशी प्रार्थना, उपासना आणि आराधना करण्याचा दिवस तो आहे. What is the significant statement over there? या ठिकाणी एक विशेष असं काही, मेनी लेडीज वर देत. Only ladies were there. त्या ठिकाणी फक्त स्त्रिया होत्या. There were no many ladies. Sorry. Only ladies were there in that church. त्या ठिकाणी फक्त स्त्रिया होत्या. Where are the head of the families? Where are the men? आणि त्या ठिकाणचे कुटुंब प्रमुख किंवा पुरुष कुठे होते Is the question. हा त्या ठिकाणी प्रश्न आहे. Where are the men on Sundays? आणि रविवारी पुरुष हे कुठे आहेत हा प्रश्न आहे. Where is the head of the family on Sunday on that particular day? त्या विशिष्ट दिवशी पुरुष कुठे होते. Only ladies were present at that time during that service, Sunday Shabbat service. त्या रविवारच्या सभेमध्ये फक्त स्त्रिया होत्या. Is this the situation now also? आपण अशीच परिस्थिती आताही पाहतो का. Yes, children of God. होय, परमेश्वराच्या लोकांना हीच परिस्थिती आजही आहे. During prayer and fasting and prayers, प्रार्थना किंवा उपास प्रार्थनेच्या सभांमध्ये only maximum there are ladies. जास्तीत जास्त स्त्रियाच असतात. You will find handful of men. फक्त मोजके असे पुरुष असतील. Men have been given the head of the families. आणि पुरुषांना कुटुंब प्रमुखाचा दर्जा दिलेला आहे. They have been given the head of status of head of the family. आणि त्यांना कुटुंब प्रमुखाचा दर्जा दिलेला आहे. In genealogies, आणि जर आपण genealogy, वंशावळीमध्ये जर पाहिलं you will not see any lady's name. कधी एखाद्या स्त्रीचं नाव तुम्हाला मिळणार नाही. Head of the family has been given. कुटुंब प्रमुखाचं नाव वंशावळीमध्ये दिलेलं The आहे. head of the family is responsible for his family. आणि कुटुंब प्रमुख आपल्या कुटुंबाकरता जबाबदार आहे. The head of the family is responsible to go and fast and pray to God. आणि कुटुंब प्रमुखाची जबाबदारी की जायचं तिथं प्रार्थना आणि उपवास करायचे. Why? Because God has made you by hand. Adam was made by his own hand from the mud. आणि परमेश्वरांनी त्याला तुम्हाला पुरुषाला प्रथम आपल्या हातानं मातीतून बनवलं आहे. Eve is a subset of Adam. आणि त्या ठिकाणी जे आहे त्या आदमाची प्रतिकृती आहे. Can you understand the word subset?
प्रतिकृती हा शब्द त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. Eve is not been built by God with mud or anything like this. She आणि- is a subset of Adam. हवा जी होती तिला बनवल्यात कशातून आलं नाही, ती आदामामधून बनवलेली आहे. And when God used to come, जेव्हा प्रभू परमेश्वर यायचा, what he used to call, who he used to call whom? तो कोणाला बोलवायचा? आदामाला बोलवायचा. Whom? Adam. He used to call Adam, where are you? तो कुटुंब प्रमुख आदामाला बोलवायचा की तू कुठे आहेस. Today, where are Adam? आणि आज हा आदाम कुठे आहे? Busy with his work, तो त्याच्या कामामध्ये आहे, busy with his family. त्याच्या कुटुंबाची तो व्यस्त आहे. But mind you, it's the duty of the head of the family पण कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आहे to plead unto God, की आपण त्यांना परमेश्वराकडे प्रार्थना केली to पाहिजे, come at his feet, त्याच्या पायाशी आलं पाहिजे, to fast उपवास केला पाहिजे for his family. त्याच्या कुटुंबाकरता. Who was Job? योग कोण होता? Who was Job? योग कोण होता? Head of the family. कुटुंब प्रमुख होता. Though he didn't have a support of his children, त्याच्या मुलांचा त्याला पाठिंबा नव्हता, though he didn't have the support of his wife, त्याच्या पत्नीचाही त्याला पाठिंबा नव्हता, but still he was the alone person. पण तरी सुद्धा तो एकटाच व्यक्ती होता. Children, if our churches have to grow, आपलं जर मंडळी वाढवावी अशी इच्छा असेल, if our churches have to grow जर मंडळीने वाढावं अशी इच्छा असेल in spirit, आत्म्यामध्ये, our head of the family should go ahead. कुटुंब प्रमुखानं पुढे येणं गरजेचं आहे. Our family head have to take the initiative. आपल्या कुटुंब प्रमुखानं सुरुवात करणं गरजेचं आहे. They have to come and plead to God. त्यानं पुढे येऊन प्रभूकडे मागणी केली पाहिजे. They have to be humble in his feet. त्यांनी स्वतः आपल्या पायावर जे आहे ते त्या ठिकाणी विनम्र केलं पाहिजे स्वतःला. They have to accept God as his personal savior. त्यानं सगळ्यात पहिलं प्रभूला आपलं व्यक्तिगत मुक्तिदाता म्हणून स्वीकारलं पाहिजे And then there will be deliverance to the आणि family. नंतरच त्या ठिकाणी मुक्तता येईल. But just because our head of the family are busy with their normal work, पण आपले कुटुंब प्रमुख आपल्या जीवनामध्ये आपल्या दैनंदिन कार्यात व्यस्त आहेत, the church is not going. मंडळीची वाढ होत नाही, Just because we are not dedicated. कारण आपण समर्पित नाही होत. And in other things we say, why God this church is not growing? Why people are not growing? पण आपण जे आहे बाकी दुसऱ्या शब्दामध्ये म्हणतो की मंडळीची वाढ का होत नाही, लोकांची वाढ का होत नाही. As an head of family, God is saying, you first come, then I will get them. कुटुंब प्रमुख म्हणून परमेश्वर सांगत आहे की कुटुंब प्रमुख म्हणून पहिलं तुम्ही येणं गरजेचं आहे, मग तो कार्य करा. Why my son is not doing this? माझा मुलगा हे कार्य का करत नाही, Why my wife is not doing this? माझी पत्नी हे का नाही करत आहे. We always blame others. आपण नेहमी दुसऱ्यांना दोष देतो. But God says, come to me and then I will do. परमेश्वर म्हणतो पहिलं तुम्ही माझ्याकडे या, मग मी ते कार्य करेन. Like Job, योबासारखं he did his work, त्यांनी त्याचं कार्य केलं, though his family was not with him. त्याचे कुटुंब जरी त्याच्याबरोबर नव्हतं, But still God had a fence around him. पण तरी सुद्धा देवानं त्याच्या बाजूला कुंपण बांधले And this was restricting the Satan to penetrate in. आणि त्यामुळं सैतानाला त्या ठिकाणी प्रतिबंध करण्यात आला होता. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. Okay, now, okay, fine. The head of the family, everything is done. आता कुटुंब प्रमुखाबद्दल आपण बोललो. Just before I finish, हा भाग संपवण्यापूर्वी काही सांगू इच्छितात I can understand the churches are doing good in spiritual realm. की चर्चेत जे मंडळ जे आहेत ते आत्मिक मार्गामध्ये चांगलं कार्य करत आहेत. Plus minus here and there. थोडंफार इकडे तिकडे होत असेल. All denominations are spiritually doing good. आणि सगळे वेगवेगळ्या जे मार्ग आहेत ते सगळे आपलं आपलं कार्य करत असतील. I don't want to judge anyone. आम्ही त्यांचा न्याय करू इच्छित नाही. But okay, spiritually your children are growing. आणि आत्मिकरित्या तुमची मुलं वाढ करत आहेत. Spiritually your youths are growing. युवक आत्मिकरित्या वाढ करत आहेत. Your women are growing. स्त्रियांची वाढ होत आहे. What about the economical growth? आज तुमची जी आर्थिक वाढ आहे त्याबद्दल काय. What about their other social growing? त्यांचं बाकीची जी सामाजिक वाढ आहे त्याच्याबद्दल काय. Children of God, परमेश्वराच्या लेकरांनो, churches have failed badly in this areas. आणि मंडळीची या भागामध्ये जे आहे अतिशय दुःखदायी अशी परिस्थिती आहे. We are just getting into all spiritual things, putting Bible studies, this, that. But what about our children? Where are they going career wise? मंडळींची कामं चालू आहेत, पण आपली मुलं त्यांचं जीवन त्यांचं करिअर हे याकडे पाहिलं तर ते कसं आहे. Where are children? Are they studying? Are they growing career wise? मुलं अभ्यास करत आहेत का, ते त्यांच्या करिअरमध्ये
काही करत आहेत का? What is the reason of a financial bad situation in our churches? आपल्या मंडळीच्या जीवनामध्ये अशा वाईट परिस्थितीचं कारण काय आहे? There should be a 360 degrees, orientation going to be there. आणि 360 अंशामध्ये ते पूर्णपणे बदललं गेलं पाहिजे. And we are so glad that our church, आपण आनंदी आहोत की आपली मंडळी जी आहे that our pastor is also taking a lot of initiative for the youths to see their careers growing, their spiritual growing, and their social life is also growing. पास्टर आपले जे आहेत ते आपल्या युवकांमध्ये खूप रस घेत आहेत आणि त्यांचं करिअर किंवा त्यांचं बाकी जे जीवन आहे किंवा त्यांचं जे आत्मिक जीवन आहे त्याची वाढ व्हावी याकरता ते खूप कष्ट घेत आहेत. Youths are to be encouraged